जवळचा बलवली गाव आणि तदनंतर आपण कलवे गाव म्हटलं की हनुमान जयंतीचा उत्सव, चैत्र महिना म्हटलं की यात्रांचा महिना आणि या महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला यात्रा पालखी सोहळा पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची रन्स नाही आहेत. सेकंड बॉलवरती रन्स आली एक सिंगल. धावसंख्या 1 स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 2 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग फ्रेंडली विकेट वरती तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. आता थोडा वारा थांबलाय राहुल, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमकडे तो ऍडव्हान्टेज असेल की जो वारा आता कमी होतोय त्याचा फायदा त्याला मात्र घ्यावा लागेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. शॉट फाईन लेगला, रन्स येईल एक सिंगल. लेग बाईच्या स्वरूपाने सिंगल रन्स ऍड केली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत 2 ऑन दी बोर्ड. चला रामवाडी संघ निलेश फक्त एकटे पाहायला मिळत आहेत. ते एकटे आक्रमच्या बरोबर काय खेळणार. षटकातील पुढचा चेंडू व फिरून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली होती. अपिश स्ट्रोक्स पाहायला मिळाला. रन्स आल्यात या चेंडूवरती 2. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील 4. 4 ऑन दी बोर्ड. 4 धावा स्कोर कार्ड वरती जर आपण पाहतोय. चला सागर कांड्यावरती जे प्रेक्षक बसलेत, जसं षटक संपेल आपण त्यांच्याकडे कॅमेरा फोकस करा, कारण की राहुली मजा पूर्वी देखील ज्या स्पर्धा शेतातील मैदानावरती व्हायच्या तेव्हा अशा प्रकारची मजा यायची. आमचे हरेश बुवा आलेत. नेक्स्ट बॉल बाउन्स करण्याचा प्रयत्न, खांद्याचा अतिरिक्त वापर. प्रसाद ला आपण खरं तर या टीम मध्ये पाहतोय. लेजंड खेळाडू आहे. गावदेवी कलवे संघाचा कर्णधार, आयकॉन खेळाडू. रायगड प्रीमियर लीग, हमरापूर विभाग लीग, पेन तालुका प्रीमियर लीग अशा बऱ्याचशा स्पर्धा खेळणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस शॉर्ट पिच चेंडू होता. टायमिंग प्रॉपर झालाय. चेंडू मात्र निघालाय सीमा पार. लास्ट बॉल वरती षटकार आला. फलंदाज मंदारच्या बॅट मधनं हा षटकार जरूर पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक्स आपण पाहतोय. खरं तर शेताच्या बांधावरती बसलेले हे आमचे दर्दी प्रेक्षक जरूर आपण पाहतोय. त्यांच्याकडे आता मात्र आपण कॅमेरा थोडा फोकस करतोय. वेलकम, हार्दिक स्वागत. खरं तर ही मजा असायची पूर्वी. अगदी प्रत्येक शेताच्या बांधावरती जिकडे स्पर्धा असायची तिकडे अशा प्रकारची प्रेक्षक बसायचे. थोडा कॅमेरा तर छोट्या डगआउट कडे घ्या जरूर. डगआउटच्या बाहेरला काही प्रेक्षक आहेत, सावलीत बसलेत, काही छोट्या डगआउट मध्ये प्रेक्षक बसलेत. जबरदस्त सीन आहे. खरं तर हे क्षणचित्र कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करतोय. या प्रेक्षकांचं आपण मनस्वी स्वागत करतोय. ही मजा आहे. संध्याकाळचं सत्र आणि क्रिकेट पाहण्याची मजा फार वेगळी आणि त्याचा अनुभव आता मात्र आपण भालनगरीमध्ये घेतोय. गोलंदाजीसाठी प्रसाद पाटील ला आपण पाहतोय. कलवा एक्सप्रेस कलवे गावाचा खरं तर सितारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला विनंती असेल पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या टीमला अधिकचा वेळ आपण घेऊ नका. आणि त्याचबरोबरने रामोवाडी टीम, बजरंग स्टार रामोवाडी संघाला आमची विनंती असेल आपण लवकरात लवकर खरं तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे. रामोवाडीच्या विरोधात टीम पाहायला मिळेल श्रीराम बलवली, वैजनाथ देव यांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल. रामवाडी संघाला आमची विनंती असेल आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती दाखवायची आहे. नक्कीच जेव्हा एखादा मोठा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो खरं तर अपेक्षा असते सर्व प्रेक्षकांकडून की त्याचा खेळ चांगला व्हावा आणि त्यासाठीच खरं तर थोडं वॉर्मअप करत असताना प्रसादला आपण पाहिलंय. पहिला चेंडू प्रसादचा गुडलँड स्पॉट वरती थोडासा पाठीमागे टाकलाय. व्हाईट कॉल. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. पण थोड्या धीम्या गतीने चेंडू टाकतोय. प्रसादला ठाऊक आहे गती द्यायची नाहीये. रन्स पाहतोय स्कोर कार्ड वरती 11. 11 ऑन दी बोर्ड. RS लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. हो चांगला चेंडू आहे. थोडीशी लाईन पुढे घेतली. आता हे व्हेरिएशन राहिलंय खरं तर. हे गोलंदाज की ज्यांना तुम्ही ज्या लाईन आणि लेंथ वरती ज्या टप्प्यावरती गोलंदाजी करायला सांगाल तशा प्रकारची ते गोलंदाजी करतील. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. अनुभवी गोलंदाज आहेत, अनुभवी खेळाडू आहे. सो ऑब्विसली
खर तर त्याची ती गोलंदाजी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल आणखीन एक व्हाईट बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. व्हाईटचा इशारा या ठिकाणी जरूर देत असताना पंचांना आपण पाहतोय जरूर. सो नो एक्सक्यूज प्लीज. बॅक टू बॅक दोन स्क्वेअर चेंडू व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळाले. थोडे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहिला आणि त्यानंतर एक्स्ट्रा चेंडू बाहेर निघाला. चला कलवे टीम. राज प्लीज. राज राज चला. प्रसाद चला. व्हाईटचा इशारा आलाय. चला कलवे टीमला आमची विनंती असेल, चला आपण गेम ऑन करा. पंचांना विनंती आहे, आपण आपल्या जागेवरती उभं राहायचंय. पंचांना विनंती आहे. चला विनंती असेल, पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणी पंचांसोबत बातचीत करू नका. बॅक टू बॅक दोन व्हाईट बॉल आपण जरूर पाहतोय. 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. हो क्लीन बॉल. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यॉर्कर पाहायला मिळाला. प्रसाद अद्यापही कन्व्हिन्स करतोय की थोडासा एक्स्ट्रा बाहेर चेंडू काढला होता. कट्टर गोलंदाज आहे. खर तर प्रसादची गोलंदाजी आपण पाहिले. थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न असतो प्रसादचा चेंडूला आणि त्यामुळे एक्स्ट्रा बाहेर चेंडू निघत असतात. फलंदाज बाद झाला. त्यावेळेस रुपेश पुढचा खेळाडू असेल मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बलवली निशांत. निशांत एक उभरता खेळाडू आहे. अंडर 19 गटातून खरं तर चांगली बॅटिंग करणारा खेळाडू. प्रसादच्या अगेन चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. 1 बाउन्स इन टू द डिफेन्स. चेंडू मात्र निघालाय सीमा पार. चौकार आलाय. या 4च्या मदतीने धावसंख्या आपण पाहतो 16 रन स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळत आहेत. फिरून खेळण्याचा प्रयत्न. अपकमिंग यंगस्टर त्याच्या विरोधात खरं तर एक अनुभवी गोलंदाज जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जागा बनवली आहे प्रसादच्या अगेन्स्ट. कमालीची बॅटिंग आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. आता रन्स होतील का? 2 होय. 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाले. तिसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट होतील. 2+ रनआउट. फलंदाज बाद होईल. मंदार हा खेळाडू आता मात्र बाद झालाय. धावसंख्या 18 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 2 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. थोड्याच वेळात रामवाडी संघाचं खरं तर आगमन होईल या मैदानावरती. थोडासा उशीर जरूर झाला आणि त्यांच्याकडून फोन देखील आलाय की थोडीशी क्षमस्व. विनायक दादा म्हणाले होते की आम्ही लवकरच पोहोचतोय मैदानावरती. हो चांगला फटका आहे. लॉफ्टेड हिट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे आणि तिकडे झेल पकडण्याचा प्रयत्न आपण पाहिला. 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न. रन्स आल्या 3 आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 21. 21 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. फलंदाज संतोष याला जरूर आपण पाहतोय. भालगावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. सन्माननीय परशुराम म्हात्रे काकांची उपस्थिती आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. आवर्जून आम्ही विलासदादांचं कौतुक करू. त्यानंतर जनार्दन अंबाजी म्हात्रे यांची देखील उपस्थिती आपण या स्पर्धेसमयी पाहतोय. भालगावातील हे प्रतिष्ठित मान्यवर या सर्वांची उपस्थिती. क्रिकेट प्रेमी जाका ठाकूर साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. चांगला फटका आहे. समोरला खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या येथील या चेंडूवरती फक्त 1 1+ रनआउट.
22 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. 23चं टार्गेट या ठिकाणी जरूर सेट केलंय. विजयासाठी 23 रन्स करायचे आहेत. जाऊया आपण आमचे सिनियर समालोचक, खरं तर ज्यांचं समालोचन ऐकून आम्ही घडलो, खरं तर भाल गावातील आमचे सिनियर विलास दादांकडे आपण जाऊया, त्यांचा आवाज आपण ऐकूया. श्रीराम बलवली या संघानं 2 षटकामध्ये 23 धावा बनवलेल्या आहेत आणि 22 आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. अमर कलवे संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. खरं तर आम्ही मगातपासून त्याच कारणाने बोलत होतो की 4 षटकांचा हा सामना प्रत्येक वेळा होणार होता, परंतु आपण यायला उशीर केलात आणि आपण म्हणजे ज्या टुर्नामेंट्समध्ये ज्या टीम आहेत त्या सगळ्यांनी थोडं उशीर केला, त्याच्यामुळे हा मॅचेस आम्हाला 2 षटकांपर्यंत आणाव्या लागल्या. प्रेक्षकांचा याच्यामुळे नाराजी होतो, जर कारण जास्तीत जास्त जर ओव्हर खेळायला मिळाल तर आम्हाला प्रेक्षकांना त्याचा आनंद मिळतो आणि त्याच्यामुळं आज थोडा आमचा आनंद कमी झालेला आहे. परंतु ज्या 2 षटकामध्ये ज्या काय बलवली संघानं 22 धावा बनवलेल्या आहेत त्याचं सुद्धा गोड कौतुक. आणि आता विजयासाठी अमर कलवे संघाला 2 षटकामागे 23 धावांची गरज. अर्थात एक टॉस थोडं वेळ आहे, फोन आलं होतं. एक 5 ते 10 मिनिटात त्यांची टीम इथे टच होते. ठीक आहे, ही मॅच होताना येतं त्यांना. चला प्लीज प्लीज प्लीज, होईलच समजा आता काय 23 पर्यंत. खरं तर गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक अध्यक्ष चषक 2026चं पहिलं वर्ष आणि या पहिल्या वर्षामध्ये चांगलं प्रोत्साहन किंवा चांगलं आयोजन नियोजन इथं निश्चितच विठोबा म्हात्रे आणि त्याच्या सहकार्याच्या वतीनं निश्चित आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या स्टेजवर असणारे वयोवृद्ध आणि नेहमी क्रिकेटला साथ करणारे आमचे दोन्ही गावातील प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती ज्यांचं स्टेजवर सगळ्यांचं आगमन झालेलं आहे. प्रत्येकाचं मी नाव घेत नाही, परंतु आमच्या दोन्ही भालच्या या मंडळींकडून आम्हाला नेहमी प्रोत्साहन मिळतं. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलंय खरोखर मनापासून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन सुद्धा. कारण प्रत्येक वेळा आमचं जेव्हा इथं BPL 2 गावकीचं असतं त्यावेळेस सुद्धा आमच्या दोन्ही गावकीतील या प्रतिष्ठित मान्यवरांचं आमच्या गावातील सर्व सहकार्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य लाभतं आणि तेच सहकार्य आज सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रेक्षक 4 दिवसापासून आज इथं टुर्नामेंट्स चालू आहेत आणि आजचा फायनलचा दिवस आहे आणि या फायनलच्या दिवसासाठी चांगले प्रेक्षक वर्ग सुद्धा आम्हाला चांगले लाभलेले आहेत. जरा पंचांनी थोडंसं लक्ष घालून कामगिरी करायचं आहे आणि थोडंसं लवकरात लवकर आपल्या स्पीड घ्या आणि खेळायला सुरुवात करा. कारण जेवढं जास्तीचं जर जास्त वेळ मिळाला तर फायनलची मॅच थोडा आपण जास्त ओव्हर टाकून ती कंप्लीट करणार आहोत. तरी कृपया तर चांगलं सहकार्य आमच्या ग्रामस्थांकडून मिळतं. खेळाडूंकडनं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य मिळा, असं सहकार्य शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत आम्हाला मिळावं ही सर्व खेळाडूंच्या कडून आम्हाला अपेक्षा आणि इच्छा. चला पुन्हा एकदा मैदानावर जाऊया आपण. खेळायला सुरुवात होते. अमर कलवे या संघाला जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 23 धावा. प्रसाद आणि राज स्ट्राईकला असणारा बॅट्समन प्रसाद, नॉन स्ट्राईकरला असणारा राज आणि बॉलर मंदार आपल्या कोठ्यातील पहिलं षटक आणि संघाच्या वतीनं सुद्धा पहिलं षटक. मंदार ज्यांचं 12 ते 13 पावलांचं बॉलिंग रनअप. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज अमर कलवे या संघाला. चांगल्या पद्धतीचं आमचे इथे कॉमेंट्री मन असतील, आमचे दिनेश पाटील असतील, परमेश पाटील असतील, नरेंद्र सर असतील, परशुराम शांताराम असतील, राजेंद्र म्हात्रे असतील, चांगलं प्रेमचंद म्हात्रे या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला आजच्या टुर्नामेंट्समध्ये निश्चितपणे पाहायला मिळतं. पुन्हा एकदा अनिकेत म्हात्रे आणि पहिल्याच चेंडूवर सुंदर असं कव्हरच्या दिशेने मारल्या दरम्यान लूज फिल्डिंग होते आणि हा सरळ सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. म्हणजे ज्याला गचाळ क्षेत्ररक्षण म्हणतात. कसं आहे आपण डोल मांडल्यानंतर डोलीच्या खालून जर आपला जर वासा जर वर गेला तर खालून जाणारा मासा तसा पद्धतीनं हा खालून गेलेला 2 ढेंगांच्या मधून गेलेला हा मिस झालेला चौकार. खरं तर याच्यामध्ये एकच धाव मिळायला पाहिजे होती, परंतु त्याच्यावर 3 धावा एक्स्ट्रा मिळाला आणि पहिल्याच चेंडूवर सुंदर असा चौका म्हणता येणार नाही, पण बॅट्समनने दिलेल्या 3 बोनस धावा
हा नशिबाचा चौकार म्हणतायत. खरं तर आपल्या धावा कमी आहेत, त्या कशा सेट करता येईल याचा निश्चित प्रयत्न आपण करायला पाहिजे. दुसरा चेंडू सुंदर असा मारलेला आहे, सरळ 6 धावांसाठी जबरदस्त असा फटका. आता 10 धावा तर 2 चेंडू मध्ये झालेले आहेत, उर्वरित 13 धावा आहेत आणि 13 धावा कशा काही आपल्याला सेट करता येतील त्याचं नियोजन आयोजन निश्चितच हे करायला पाहिजे. बलवली संघ हा खूपच चांगला संघ आहे, अत्यंत नावाजलेला संघ. त्याचप्रमाणे अमर कलवा सुद्धा अत्यंत नावाजलेला संघ आणि या 2 बलाढ्य संघामध्ये ही लढत होतोय. खरं तर या 2 षटकामध्ये टार्गेट कमीत कमी 35चा 30-35चा असायला हवं, परंतु बलवली संघानं तो टार्गेट 22 धावांपर्यंत आणून ठेवला आणि आता 10 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला, कॅच होऊ शकते का? आणि सुंदर, अति सुंदर कॅच. खरं तर ज्या वेळेला हा मिस फिल्डिंग झाली 3 जेव्हा बोनस धावा मिळाल्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर जो षटकार मारला गेला आणि तो जर चेंडू अडवला असता तर मला वाटतं क्रिकेटमध्ये जरतरची भाषा नाही, परंतु क्रिकेटमध्ये बोललं जातं जर फिल्डिंग जर टाईट असेल तर मॅच सुद्धा टाईट बनते. आणि नवीन बॅट्समन आले किरण प्रसाद बाद झालेला आहे. खरं तर 6 आणि 3 9 धावा मला म्हणावं लागेल की ते कळवे संघाला बोनस मिळालेल्या. जर सुंदर क्षेत्ररक्षण करावं, आपले जर धावा कमी असतील तर निश्चितपणाने आपलं क्षेत्ररक्षण हे मजबूत आणि चांगलं असावं लागतं आणि त्याच पद्धतीनं बलवली संघानं मिस फिल्डिंग केलं, त्याचा परिणाम निश्चित त्यांना भोगावा लागतोय. एक विकेट गेली त्याचं लक्ष, 4 विकेट गेल्यावर काय करशील तू? नको. नवीन बॅट्समन आहे किरण, केला होता 8 तास. सुंदर चेंडू, खरंच मागील चेंडूवर विकेट मिळाली आणि असा निर्धाव चेंडू. कुठेतरी आता मला असं वाटते काहीतरी नियोजन निश्चितच केलेलं आहे मंदार यांना आणि त्यांच्या कॅप्टननं. सुंदर चेंडू आणि जे नियोजन केलं होतं त्या नियोजनाचा पूर्णपणे फज्जा उडवलेला दिसतोय अमर कलवेचा बॅट्समन किरण यांना आणि जोरदार छक्का मारलेला आहे. षटकार 16 धावा झालेले आहेत. भरत ये परत, विजयासाठी 7 बॉल 7 धावा. टार्गेट काही फार मोठं नव्हतंच, परंतु कौतुक करावं लागेल कळवे संघाच्या खेळाडूंचं, किरण याचं आणि प्रसादचं सुद्धा. प्रसादनं 10 धावा आतापर्यंत जमवलेल्या आणि किरण 6 धावांवर खेळतोय. अरे सुंदर, आणि ही मात्र कॅच व्हायलाच पाहिजे आणि कॅच ड्रॉप झाले दरम्यान दोन्ही बॅट्समॅनांकडून 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मला असं वाटतं धावले असं तर 3री धावाने झालेलीच आहे. 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे आमच्या इथे जर भालच्या भाषेत जर म्हणायला झालं तर ठसकाल कोलबी उडल्यावर इथं पकडू का तिथं पकडू, तिथं पकडू का तिथं पकडू, ठसकाल कोलबी, तशा पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण झालेलं. आणि त्या दरम्यान 3 धावा या मिळालेल्या बॅट्समन यांना आणि धावसंख्या वाढते ती 3-19. आता 4 धावांची गरज, 6 चेंडू 4 धावा. खरंच आम्ही प्रत्येक वेळा पाहतोय, प्रत्येक मैदानावर सुद्धा पाहतोय की श्रीराम बळवली हा अत्यंत नावाजलेला संघ आहे. अमर कलवे सुद्धा तितकाच नावाजलेला संघ आणि आम्हाला सुद्धा असे वाटलं होतं प्रेक्षक वर्गाला की अत्यंत चांगला आणि तुल्यबल्य असा सामना निश्चित पाहायला मिळेल. परंतु थोडंसं आता म्हणावं लागेल 70 आणि 30 अशा पद्धतीचा सामना अमर कलवेकडे झोकलेला वाटतोय. परंतु अजून सुद्धा
क्रिकेटमध्ये जर तरला विषय नसतो, जे होतं ते ऑन दी स्पॉट ॲज सुन ॲज, अशा पद्धतीनं जे घडतं ते सगळ्यांच्या समोर घडतं. अजून सुद्धा 6 चेंडूवर 4 धावा. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये 6 चेंडूवर 4 विकेट जाऊ शकतात, 6 चेंडूवर 36 धावा निघू शकतात. क्रिकेटमध्ये काही नियम अटी शर्ती असं काही लागू पडत नाहीत. सुंदर, अतिसुंदर मारलेला फटका आणि सरळ 6 धावांसाठी आणि हा संघ विजयी झालेला आहे. खरंच बळवली या संघाचं सुद्धा गोड कौतुक आणि अमर कलवे या संघाचं सुद्धा डबल गोड कौतुक की त्यानं हा सामना खेचून आणलेला आहे. यापुढचा होणारा सामना असेल बजरंग स्टार रामवाडी वर्सेस श्रीराम बलवली. तोपर्यंत रामवाडी संघ मार्गस्थ आहे. एक 5-7 मिनिटाच्या आतमध्ये थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळं, कारण आज रविवार आहे, काही ठिकाणी प्रॉब्लेम होतातच, काही ठिकाणी चांगले कार्यक्रम असतात, प्रोग्राम असतात. त्याच्यानंतर आज रविवार असल्यानंतर इतर प्रोग्राम पण असतात. त्याच्यामुळं खेळाडू कुठल्या प्रोग्रामला जातील काही नियम नसतो, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला आहे. त्या दरम्यान आपण सत्कार समारंभ इथे एक 5 मिनिटाच्या आतमध्ये करू नये, की जेणेकरून पुढे आपल्याला हे टाईम वेस्ट करता येणार नाही. तरी मी विठोबा म्हात्रे यांना विनंती करेन की आपण स्टेजवर नारळ काढा. ज्यांना कोणाला द्यायचं असेल नारळ त्यांना नारळ द्या. ज्यांचा सन्मान करायचा असेल त्याचा आपण सन्मान करूया. भाऊ म्हात्रे यांचा पण आपण सन्मान निश्चित नारळ वाढवून करूया, करून देऊन करूया. आपण विशेष सन्मानाकडे या ठिकाणी जरूर बोलतोय. अतिथी मंचकावरती उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. प्रथमतः आपण सन्मानाकडे बोलतोय. आदरणीय जनार्दन अंबाजी म्हात्रे, ग्रुप ग्रामपंचायत भालचे माजी ग्रामपंचायत सदस्य, त्यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. वस्त्र अलंकार, मांगल्याचं प्रतीक श्रीफल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. मी कॅमेरा ऑपरेटरला विनंती केली थोडा कॅमेरा आपण झूम अप करा. थँक्यू सो मच. त्यानंतर पुढील सन्मान असेल आदरणीय चंद्रकांत काशीनाथ म्हात्रे, डॅडींच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. आदरणीय चंद्रकांत काशीनाथ म्हात्रे यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसमयी राहिले, त्यांचा विशेष सन्मान, वस्त्र अलंकार, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह श्रीफल देऊन त्यांचा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर पुढील सन्मान असेल जाका ठाकूर बेडी यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय. सन्माननीय जाका ठाकूर यांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित मान्यवर सन्माननीय जाका ठाकूर साहेबांचा सन्मान आणि तदनंतर परशुराम पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय. परशुराम म्हात्रे, सन्माननीय परशुराम म्हात्रे साहेबांच्या सन्मानाकडे बोलतोय. विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. परशुराम म्हात्रे साहेबांचा सन्मान. तदनंतर पुढील सन्मान असेल देवीदास शिवराम म्हात्रे साहेबांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. विशेष सन्मान हा अतिथी मंचकावरती संपन्न होईल. देवीदास शिवराम म्हात्रे यांच्या सन्मानाकडे खरं तर आपण बोलूया. तदनंतर आमचे समालोचक
या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय विलासदादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. उत्कृष्ट समालोचक, निवेदक, भाल गावासाठी नेहमी तत्पर, कार्यशील असं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, तर आपल्या गावासाठी अनेक लढे त्यांनी दिलेत. आमचे आधारस्तंभ आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. विलासदादांचा विशेष सन्मान आपण घेतोय. तदनंतर पुढील सन्मान असेल आदरणीय प्रेमचंद दादांच्या सन्मानाकडे आपण वळणार आहोत. 40+ वाशी विभागाचे माजी अध्यक्षपद ज्यांनी भूषवले, उत्कृष्ट खेळाडू आहेत. सन्माननीय प्रेमचंद दादांचा सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. तदनंतर आपण दिनेश सरांच्या सन्मानाकडे वळतोय. सन्माननीय दिनेश सरांचा सन्मान. सन्माननीय दिनेश सरांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. आजच्या दिवसामध्ये ज्यांचा गोड आवाज आपण ऐकलाय, कलवे गावचे आमचे समालोचक आहेत. तदनंतर नरेंद्र सरांच्या सन्मानाकडे बोलूया. खरं तर उत्कृष्ट निवेदक, समालोचक आहेत. सरांना क्रिकेटची प्रचंड आवड आहे. असे आमचे सन्माननीय आदरणीय मार्गदर्शक नरेंद्र सरांचा विशेष सन्मान आपण पाहतोय. वस्त्र अलंकार सन्मान चिन्ह देऊन सरांचा विशेष सन्मान या स्पर्धेसमोर आपण पाहतोय. तदनंतर सन्माननीय शंकर शिवराम म्हात्रे, माजी खरं तर आदर्श शिक्षक, सरांचा हा सन्मान आपण पाहतोय. अनेक विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलंय आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडलेत, अशा सन्माननीय गुरुजींचा हा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेतोय. तदनंतर आमचे हॅट्रिक अध्यक्ष विठोबा म्हात्रे यांचे पिताश्री रामदास म्हात्रे, खरं तर अण्णांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. रामदास म्हात्रे यांच्या सन्मानाकडे जरूर आपण बोलूया. हॅट्रिक अध्यक्ष विठोबा म्हात्रे यांचे पिताश्री, खरं तर मागील 4 दिवस अण्णांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. तदनंतर आमचे मंडप आणि स्पीकरचे खरं तर मी विनंती करेल, भाऊ रामा, मी काकांना विनंती करेल, काका आपण यावं. खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, त्यांची मेहनत आम्ही पाहिले. काकांचा सन्मान आमचे मंडप डेकोरेटर्स, साऊंड सिस्टीम ज्यांचे आम्ही पाहिले, काकांचा सन्मान. तदनंतर जितेंद्र दादांच्या सन्मानाकडे आपण बोलूया. 4 दिवस उत्कृष्ट समालोचक, निवेदक ज्यांचं आम्ही ऐकलंय, गुणलेखकाची भूमिका ज्यांनी बजावली, असे आमचे जितेंद्र दादा यांच्या सन्मानाकडे आपण बोलतोय.